नमस्कार श्रोते हो, ENT आरोग्य मार्गदर्शन या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. श्रोते हो, आपण दिवसाचे 24 तास सभोवतालचे हजारो आवाज ऐकत असतो. पण कधी विचार केलाय का की आपला हा छोटासा कान नक्की काम कसं करतो? निसर्गाची ही किमया समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट समजून घेतो तेव्हाच आपण तिची नीट काळजी घेऊ शकतो. अशाच अत्यंत महत्त्वाच्या आरोग्यदायी माहितीसाठी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच खालील सबस्क्राईबचे बटन दाबा आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला अधिक चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात. श्रोते हो, आपला कान म्हणजे जणू एखादं हायटेक मशीनच आहे. शास्त्रज्ञांच्या मते कानाचे मुख्य 3 भाग असतात. बाहेरील कान, जो आपल्याला आरशात दिसतो, याला आपण कानाची पाकळी म्हणतो. ही पाकळी एखाद्या अँटिना सारखं काम करते, जी वातावरणातील आवाज गोळा करून एक बारीक नळीवाटे आत पाठवते. आणि या नळीच्या शेवटी असतो तो आपला अतिशय नाजूक कानाचा पडदा. दुसरा भाग म्हणजे मधला कान. कानाच्या पडद्याच्या अगदी मागे एक छोटीशी पोकळी असते. इथे निसर्गाची मोठी गंमत आहे. आपल्या संपूर्ण शरीरातील सर्वात छोटी 3 हाडं इथे एका साखळीसारखी जोडलेली असतात. ही हाडं इतकी लहान असतात की ती एका तांदळाच्या दाण्यापेक्षाही छोटी दिसतात. आता तिसरा भाग, आतला कान. हा भाग एखाद्या गोगलगाईच्या शंखासारखा दिसतो. याला कॉक्लिया म्हणतात. इथूनच एक महत्त्वाची नस थेट आपल्या मेंदूपर्यंत जोडलेली असते. आता ही ऐकण्याची प्रक्रिया नक्की कशी घडते ते पहा. जेव्हा बाहेरचा एखादा आवाज आपल्या कानात शिरतो तेव्हा तो थेट जाऊन कानाच्या पडद्यावर आदळतो. जसं ढोलावर काठी मारली की त्याचा पडदा थरथर कापतो, तसाच आपला कानाचा पडदाही आवाजामुळे व्हायब्रेट होतो. या थरथरीमुळे पडद्याला जोडलेली ती 3 छोटी हाडं हलू लागतात आणि तो आवाज जोर वाढवून आतल्या कानापर्यंत पोहोचवतात. इथे या आवाजाचं रूपांतर एका इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये होतं आणि मग हा सिग्नल आपली नस चपळाईने मेंदूपर्यंत घेऊन जाते. जेव्हा मेंदूला तो संदेश मिळतो तेव्हा मेंदू आपल्याला सांगतो की अरे, हे तर आपलं ओळखीचं गाणं आहे, किंवा हा तर आपल्या मित्राचा आवाज आहे की नाही? ही अफलातून यंत्रणा. पण मंडळी, ही यंत्रणा जितकी भारी आहे तितकीच नाजूक देखील आहे. विचार करा, जर आपल्या कानाच्या पडद्याला साधी इजा झाली किंवा चुकीच्या सवयींमुळे या हाडांना संसर्ग झाला तर माणसाचं ऐकणं कायमचं बंद होऊ शकतं. म्हणूनच कानात काडी, पिन किंवा गरम तेल टाकून स्वतःच्या हातानं आपलं नुकसान करू नका. तर श्रोते हो, तुम्हाला कधी असं वाटतं का की मला कमी ऐकू येतंय? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत कानातला मळ काढण्याची योग्य पद्धत. आणि जर कान डब्ब झाला तर घरच्या घरी काय काळजी घ्यावी, ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.